भारतीय जनता पक्षात मला अंतर्गत विरोध आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मला मिळणार नाही अशा प्रकारच्या गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट माझ्या विरोधात सोशल मीडियावर पक्षातीलच कोण मंडळी टाकता आहेत याची मी चौकशी करणार आहे। महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबरच पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मला पुन्हा भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळण्याची ग्वाही आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी 3.25 ते 3.5 लाख मतांनी पुन्हा विजयी होणार आहे, असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले। ते म्हणाले की गेल्या 5 वर्षांच्या काळात मी वचनपूर्ती पूर्ण केली आहे। जनतेला जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे, त्यामुळे जनता माझ्याच पाठीशी पुन्हा राहणार आहे। चंद्रकांत दादा असू देत किंवा बाकीचे नेते असू देत गडगडीत सांगतात की आमचं तिकीट हे संजय काकांनाच असेल, त्यांचं काम चांगलं आहे आणि जिल्ह्यातले नेते मात्र असं म्हणतात की तिकीट फायनल नाही। मग हा विरोधाभास असा आहे, राज्याचे नेते त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की काम चांगलं आहे, तिकीट आम्ही त्यांना देणार आहे, देशामध्ये हायस्ट मतांना निवडून आणायचं आहे। आता जिल्ह्यामध्ये अजून तिकीट डिक्लेअर झाल्याशिवाय आमदार महोदयांनी कसं सांगायचं? त्यामुळे ते म्हणतात ना तिकीट फायनल नाही, त्यामुळे अजून कोण भाजपचा उमेदवार असेल त्याला फायदा होईल असं म्हणतात की माणसं। ही खरी वस्तू आहे का? जे स्थानिक आमदार खासदारच्या कामावर नाराज आहेत असं काय विलासराव जगताप असतील, सुरेश खाडे असतील किंवा सुधीर घाटे असतील, यांनी खासगीत नाराजी व्यक्त केलेली आहे खासदारांच्या एकूण पक्षातल्या वागण्यावर। सर्व पक्षीय खासदार पण तुमची जी प्रतिभा आहे ह्याचा तुम्हाला निवडणुकीत काय त्रास होऊ शकतो का? मला नको म्हणत असतील तर त्याचा फायदा आहे ना, मला असं काय करताय? मिरज तालुक्यातले आमदार किंवा आमदारचे कार्यकर्ते बोलत नाही, पण काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीतले उघडरित्या होत आहेत, जर काका उभा राहणार असतील तर आमच्या गावातले 100% मतं आम्ही, म्हणजे कुठल्या पक्षाचा विषय नाही परंतु काकाला आम्ही द्या असं जे बोलतात त्याच्या मागचं राजकारण काय? काय असणार नाही असा सुरेश भाऊंना प्रश्न काय विचारला मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की अजून प्रदेशाध्यक्षांनी सांगितले माझं तिकीट फायनल नाही, त्यामुळे पुन्हा द्यायचं। आणि असं आहे, तिकीट फायनल व्हायच्या आधी आमदार महोदयांनी ते कसं सांगावं? आणि आमदार महोदयांना मतं विचारली तर ते सांगतील, ते पक्ष पार्टी विचारतील ना नेते, त्यांनी इथं कसं मत व्यक्त करावं? का तुम्हाला पूर्णपणे पॉझिटिव्ह वाटते? मागच्या वेळी आपण मताधिक्यानं निवडून आलेला, त्यामुळं फिक्स सीट तुम्ही आहेच असंच बोललं जाते जिल्ह्यात। नाही, माझा प्रयत्न निश्चितपणानं मॅडम हा राहील की मागच्या वेळेला 49 लीड होत, ते आता 3-3.25 कसं जाईल एवढं बघा, 3-3.5 कसं करायचं? तू आहे आता नाव का घेत नाही तुम्ही म्हणताय तसं आज अडचण असेल, पण ज्यावेळी त्यांना वर श्रेष्ठ विचारते त्यावेळी सांगितलं असेल ना त्यांनी काय, पण एखादा कोण काय म्हणतोय किंवा काय सोशल मीडियातनं पाठवलं जातंय त्यावेळी आता बघूया आपण काय घडतंय असं। पण एक स्टेटमेंट केलं, माझ्या नावानं नारळ फोडणारी भरपूर आहे, मग ही नारळ फोडणारी जास्त आहेत काय? नाही, त्यात अविनाश 2 पद्धतीने समजून घ्या की आपल्या डोळ्याकडे उद्दिष्ट आहे की आपल्याला लोकांनी दिलेली संधी लोकांसाठी वापरावी। मागं कोण काय लिहितं, मागं कोण काय बोलतं, कोण कांदा फेरतं, कोणाला काय वाटतं याच्याकडे खरंच मी आयुष्यामध्ये फारसं लक्ष दिलेलं नाही, कधी देण्याची भूमिकाही असणार नाही। त्यामुळं आपण विकासासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ते आपण प्रामाणिकपणाने करतोय, तेच ध्येय डोळं माझ्या पुढे आहे। आपण आपल्या भूमिका प्रांजळपणानं लोकांच्या पुढं करून दाखवलेल्या आहेत, त्यामुळे लोकांना या विकासाच्या माध्यमातून दिलेले रिझल्ट लोकांना अतिशय समाधानकारक आहे। त्यामुळं सोशल मीडियावर कोण काय करतोय, कुणाचा कार्यकर्ता काय लिहितोय, कोण काय म्हणतोय, खरंच मी बघितलेलं नाही, तेवढा कधी मी म्हणजे गर्भगरीत होणारा मी कार्यकर्ता नाही। हा, काही प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झाले की गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार या नात्यानं या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या योजना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून या सगळ्या योजना मे ते जूनच्या 15-20 तारखेपर्यंत पूर्णत्वाला जात आहे। त्यामध्ये ताकारी, म्हैसाळ, टेंबू,
या सगळ्या योजनांचा समावेश आहे. रेल्वेचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत, डबलीकरणाचा प्रश्न आपण सोडवलेला आहे, ड्रायपोर्ट आपण मंजूर करून घेतलेला आहे, नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये 4 नॅशनल हायवे मंजूर करून घेतलेले आहेत. तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काम लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. तेव्हा काही पत्रकारांनी प्रश्न निर्माण केले की संशयास्पद वातावरण केलं जातं, काही पोस्ट टाकून काही जरा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या पाठीमागे कोण आहे, कोण करतं हे निश्चितपणानं पाहिलं जाईल, त्याची सखोल चौकशी केली जाईल, हे या निमित्तानं आपल्याला मी स्पष्ट करतो.